राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। CCI जे कापूस खरेदी करते, जी एक संस्था आहे केंद्राची, त्याने सध्या कापूस खरेदी जी आहे ती बंद केली आहे। त्यामुळे कापूस शेतकऱ्यांवरती मोठी अडचण जी आहे ती सध्या निर्माण होते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असताना तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न देखील आता उभा राहिलेला आहे। दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, पण 4 दिवस CCIची जी खरेदी बंद होती तर मी जी माहिती घेतली त्याचा मला उत्तर असं मिळालं का होळीच्या सलग 4 दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे CCIची खरेदी बंद असेल। पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आता कांद्याचे भाव पडले त्यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये रोष आहे, तसाच रोष सरकारबद्दल कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे। कारण कापसाचं एकंदरीत उत्पन्न आणि खर्च बघितलं तर तो खर्च पण निघत नाही असा भाव आहे आणि ठरलेला हमी भाव शेतकऱ्याला परवडण्याचा आहे। त्यामुळे कापसाला एकतर अनुदान सरकारने दिलं पाहिजे आणि कापसाच्या खरेदीच्या संदर्भात जसं आम्ही ठरवलं होतं की सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी करू, पण आजही लाखो टन सोयाबीन शेतकऱ्यांचं गरज आहे। कापसाचाही तसंच प्रॉब्लेम आहे। त्यामुळे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा आणि मागं केंद्र सरकारने जी टेक्स्टाईलची योजना आणली होती ती योजनासुद्धा जिल्ह्याला जर सुरू झाली प्रत्येक जिल्ह्याला तर कापसावर प्रक्रिया होणार आणि शेतकऱ्याला थोडं आर्थिक पाठबळ मिळणार। शेतकरी म्हणून ही माझी मागणी आहे। माननीय अर्थमंत्र्यांना अजितदादांना मी स्वतः भेटणार आहे। कापूस खरेदी केंद्र बंद असतील ती तात्काळ सुरू झाली पाहिजे, ते होतील अर्थातच, आणि शेवटचं बोंड कापसाचं विकत घेईपर्यंत कापूस खरेदी बंद पडू नये। खरं तर छत्रपती औरंगजेब जे मुघल बादशाह होते त्यांच्या कबरीवरतून सध्या राज्यात वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी अल्टिमेटम दिलंय, जर कबर काढली गेली नाही तर आम्ही कबर उखडून टाकू असा थेट इशाराच त्यांनी दिलेला आहे। भाजपचे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांचं याला समर्थन आहे। या गोष्टीला समर्थन दिल्यापेक्षा आणि उखडून टाकण्याच्या अशा पद्धतीने वल्गना केल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कापसाला, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू असं आंदोलन जर त्यांनी केलं असतं तर त्याचं निश्चित स्वागत केलं असतं। मग भाजपनी पाठिंबा द्यावा, शिवसेनेनी पण पाठिंबा द्यावा, राष्ट्रवादी काँग्रेसनी पण पाठिंबा द्यावा, पण जो विषयच महाराष्ट्राच्या पटलावरचा नाही आहे असा विषय तुम्ही काढता आणि शेतकऱ्याच्या मूळ मुद्द्याला बगल देता आणि ही काय अशी आताताईपणे तुम्ही कबर खोदा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे। केंद्र सरकारने संरक्षित स्मारकामध्ये औरंगजेबाची कबर पण दाखवलेली आहे। आमचा मूळ मुद्दा काय आहे, औरंगजेबाच्या समाधीचं उदात्तीकरण होऊ नये याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही, पण औरंगजेबाचं थळगं असेल किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं थळगं असेल, ते दोन्ही थळगे महाराष्ट्राच्या मराठा शौर्याच्या परंपरेचं एक पुरावा आहे ना, की इथे 27 वर्ष ताराराणींनी त्या औरंगजेबाशी संघर्ष केल्यानंतर तो वार्धक्यानं तिथं भिंगारला मेला आणि त्याचं कबर खुलताबादला आहे। त्याच्यामुळे अशा गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत, महाराष्ट्राच्या हिताचा शेतकरी विषय आहे। त्यांनी आंदोलन करावं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलला मी म्हणतो की 3 पानाचं सुसाईड नोट एका शेतकऱ्यानं लिहिलं बुलढाण्यामध्ये, त्यांनी आत्महत्या केली किंवा 18 वर्षापासून पगार नसलेल्या शिक्षकांना आत्महत्या केली, त्याच्याकरता अल्टिमेटम द्या ना सरकारला। काही जे इश्यू नाही आमचे नाहीत त्याकडे आमचं डोकं वळवायचं आणि उगाच काहीतरी करायचं, मला असं वाटतं ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत सध्या आणि महाराष्ट्राचा हा मूळ प्रश्न नाही। खरं तर राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाहीये, परंतु औरंगजेबाची कबर काढण्याच्या संदर्भात होतं। मग हे त्यावेळेस कुठे गेले होते? ही जी लोक आंदोलन करतात ना यांनी पकडावं त्या राहुल सोलापूरकरला आणि त्या प्रशांत कोरटकरला। जीभ छाटावी ना यांची, जीभ हासडली पाहिजे या लोकांची। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जी लोक आता आंदोलन करतायत यांना पण सोडू नये। धन्यवाद। आपण पाहू शकतो नितेश राणेंचं एक वक्तव्य आहे। नितेश राणे म्हणतात कोणी मुस्लिम अधिकारी म्हणजे सरदार नव्हते म्हणून। त्यांच्यासाठी इतिहासाची पुस्तकं आणलेली आहेत मी, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसपर्यंत त्यांना ती वाचायला देतो आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो सेतू माधवराव पगडी, रियासतकार सरदेसाई यांनी लिहिलेला आहे तो एकदा वाचावा, नंतर स्टेटमेंट द्यावं। धन्यवाद अमोल मिटकरी जी तुम्ही आमच्याशी बातचीत केली आहे। अमोल मिटकरी यांनी खरं तर सांगितलं की जी पुस्तकं आहेत ती नितेश राणेंना देणार असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।